महात्मा फुलेंवर आरोप व्हायचे की ब्रिटिशांना पैसा देतात फुलेंना, म्हणजे फुल्यांनी केलं तर ते ब्रिटिश दार्जिने आणि तुम्ही केलं तर ती देशभक्ती. पैशांच्या दृष्टीने फुले फार मोठे हसामी होते, पण हा पैसा जात कुठे होता? कुठे खर्च करत होते फुले? रोज 2000 लोकांना जेवण वाटायचं. फेमिनिझम आम्हाला फुलेंनी शिकवलंय. मुलबाळ होत नाहीये म्हणून. सावित्रीत दोष असेल तर मी लग्न करतो, पण माझ्यात दोष असेल तर तुम्ही सावित्रीला सवता आणणार का? पहिल्यांदा इतिहासामध्ये एका स्त्रीनं आपल्या नवऱ्याच्या चितेला अग्नी पण दिला. आज आपण रजिस्टर पद्धतीने लग्न करू शकतो, ते देखील फुलेंचीच देण म्हणावी लागेल. यशवंतचा आंतरजातीय विवाह नव्हता. होणाऱ्या सुनेला फुले दाम्पत्याने आधीच घरी आणून ठेवलं होतं. यशवंत दत्तक घेतला, तो ब्राह्मणबाईचाच मुलगा आहे. टिळकांची आणि आगरकरांची जामीन घेतली, ते ब्राह्मणच होते ना. जेव्हा पुण्यात प्लेग आला, जे स्वतःला सुधारक म्हणत होते पुणे सोडून जात होते. प्लेग झालेली लहान लहान मुलं सावित्रीबाई उचलतायत आणि यशवंतच्या हॉस्पिटलमध्ये घेतात. जर चुकून एखाद्या स्त्रीला गर्भ राहिला असेल तर तिनं आपलं बाळ मारू नये. आपलं बाळ गुपचूपपणे इथे आणून सोडावं, मी त्याला सांगतो. ही पाटी लावली रे. अलीकडेच फुले हा पिक्चर रिलीज झाला, पण या पिक्चरचा जेव्हा ट्रेलर आला होता तेव्हा वाद निर्माण झाला होता. ब्राह्मण समाजाने, ब्राह्मण महासंघाने काही सीनवर आणि काही शब्दांवर आक्षेप घेतला होता. आता त्या आक्षेप घेतलेल्या सीन्स आणि ते शब्द तर सेन्सॉर बोर्डाने हटवलेत, पण यानंतरही असं वाटतं की या पिक्चरच्या बियॉन्ड जाऊनही फुले समजून घेण्यामध्ये आपण कमी पडतोय का? फुलेंच्याबद्दल अनेक असे इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत जे आत्ता आपण आजच्या काळात जाणून घेतले पाहिजे, आणि यासाठी अभ्यासकांची गरज आहे. आणि असेच एक फुलेंवर अभ्यास असणारे केशव वाघमारे सर आपल्याकडे आलेले आहेत. आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत की फुले किती मोठे होते, सावित्रीबाई फुले किती मोठ्या होत्या, हे आपण त्यांच्याकडनं समजून घेऊयात. सर, तुमचं आमचं लगावती यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. जे फुले चित्रपट येत होता आणि तेव्हा हा वाद निर्माण झाला आणि ब्राह्मण महासंघाने काही सीनवरती आक्षेप घेतला होता, जसा की एक ब्राह्मण मुलगा चिखल फेकतोय किंवा दगड मारतोय सावित्रीबाईंना, आणि तो सीन हटवण्यात यावा अशी मागणी झाली होती. पण एवढा हा विरोध होता, आणि आपण, मला वाटतं, शाळेपासून इतिहास शिकत आलोय की ब्राह्मणांनी कुठेतरी, काही ब्राह्मणांनी तर फुलेंना विरोध केलाय. मग ह्या गोष्टी डिनाय करून चालणार आहेत का? म्हणजे आता काय मजा राहिली की एवढे सीन त्यातनं कट केले गेले, तर काय आता, म्हणजे का बघावा तो चित्रपट आपण? खरं तर म्हणजे तू म्हणालीस ते बरोबर आहे की इंटरेस्टिंगली याच्यात एक कट नाहीये, ह्याच्यात साधारणतः 3 कट्स आहेत. आपण ते कट्स काय आहेत ते बघूया आणि मग नंतर त्याचं राजकारण आपण समजून घेऊया. तू जसं म्हणालीस की त्याच्यातला जो पहिला कट्स आहे की सावित्रीबाईवर जे शेणगोळे मारतायत, तो कट्स त्यांनी केलेला आहे. दुसरा कट्स असा आहे की महार, मांग, पेशवाई, मनुस्मृती यासारखे जे शब्द आहेत, मनुवादी व्यवस्था यासारखे शब्द काढायला त्यांनी सांगितलेले आहेत. तिसरा जो कट्स आहे तो कमरेला जो झाडू आहे, तो झाडू, दलितांच्या कमरेला जो झाडू असायचा पेशवाईच्या काळामध्ये, तो शीन पण त्यांनी काढायला सांगितलेलं आहे. असं एक साधारणतः, आणि काही ऑब्जेक्शन घेतलेले आहेत की उदाहरणार्थ की फुले जातीअंताच्या राजकारणाच्या बाजूचे होते का, अशाबद्दलचा त्यांनी प्रश्न उभा केलेला आहे. त्याच्यानंतर दलित बहुजनांच्या पात्रांना खूप मुख्य भूमिकेत दाखवलंय, त्याच्याबद्दलचं पण ऑब्जेक्शन आहे. आणि फुले ब्राह्मणवादी व्यवस्थेवर टीका करत होते का, हे पण असं ऑब्जेक्शन दाखवलंय. खरं तर हे इतिहासाला धरून आहे का, तर हे इतिहासाला धरून अजिबात नाही. पण ह्याचं एक राजकारण काय आहे की तू असं बघशील की अलीकडच्या काळामध्ये काश्मीर फाईल विदाऊट सेन्सॉर प्रदर्शित होतो, केरळ स्टोरी विदाऊट सेन्सॉर प्रदर्शित होतो. परंतु अशा पद्धतीचे जे सामाजिक आशयाच्या संदर्भातलं आणि या देशातली ब्राह्मणवादी व्यवस्था लोकांसमोर आणणाऱ्या ज्या कथा आहेत अलीकडे, त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जात आहेत. म्हणजे आर्टिकल 15 असेल या सगळ्या संदर्भामधलं, किंवा आसुरण असेल तमिळमध्ये आलेला, काळा असेल, किंवा मराठीमधला सैराट असेल, ही जी कथनं आहेत ती खूप वेगळ्या पद्धतीच्या कथा लोकांच्या समोर घेऊन जात आहेत. आता ही जी कथा आहे फुल्यांची कथा, तर उत्तर भारतामध्ये जनरल असं जर बघितलंच राजकारण, तर उत्तर भारतामध्ये फुले जे आहेत तर फुले ॲज ए व्यक्ती म्हणून जात आहेत, पण फुलेंची जी स्टोरी आहे, कथा आहे, ती जात नाहीये. नेमकं या वेळेला या चित्रपटामधून फुलेंची कथा जाते आहे. तर त्याच्यामुळे त्यातही ते हिंदी चित्रपट असल्यामुळे ते आता नॅशनल लेवलवरती चर्चा होऊ शकते. एक्झॅक्टली. आणि ही जी फुल्यांची कथा आहे, तर उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी समूह आहे, आणि त्यांना न आतापर्यंत सांगितला गेलेला एक इतिहास आणि ती जी कथा जाते आहे ना, ती कथा त्यांना नको आहे. म्हणून बेसिकली हा सगळा प्रकार चाललेला आहे. आता चित्रपटाचा जो वाद सुरू आहे, मुख्य आक्षेपच ज्या प्रश्नांवर आणि सीनवर होता, त्यातले जे काही म्हणजे शब्द होते की
मनुवादी व्यवस्था, पुन्हा मांग, महार, पेशवाई, गुलामी हे शब्द काटछाट करण्यात आली नंतर जेव्हा सेन्सॉर बोर्डाने कट मारलेत. मग हे प्रश्न म्हणजे हे शब्द किंवा याचा उल्लेखच फुलेंनी केला नसावा का? हां, म्हणजे तू इंटरेस्टिंगली आपल्याकडे काय झालं की इतिहासाचं एक शुद्धीकरण करण्याचा सगळा एक प्रकार केला आहे. कदाचित मला माहीत नाही, पण नामदेव ढसाळांनी एक शब्द वापरला आहे की तो वेगळा वाटू शकतो. ते असं म्हणाले की त्यांची पाणी नावाची एक कविता आहे नामदेव ढसाळांची. ते असं म्हणाले की पाण्यात हागलेलं कधी लोपत नसतं. म्हणजे हे केलंय तर ते तुम्ही काही येणार नाही, ते वरती येणार आहे ना. तर इतिहासामध्ये तुम्ही ह्या चुका केलेल्या आहेत ना. म्हणजे महार मांग हा शब्द तुम्हाला आत्ता तुम्ही त्याच्यात डिलीट करायचं म्हणताय. तुम्ही कशाला सांगताय? मुक्ता साळवे न तिच्या निबंधाचं नावच आहे ना की महारामांगाच्या दुःखाविषयीचा निबंध. तिनं महारामांगाचं दुःख सांगितलंय की नाही? मग तुम्ही तो शब्द आता कशाला काय काढायला सांगताय? इतिहासाला इतिहास राहू द्या. दुसरी गोष्ट तुम्ही मनुस्मृती म्हणताय. फुल्यांच्या अभंगामधला एक अभंग सांगतो की ते असं म्हणतात, वेदा म्हणू नाही आत्मपरीक्षण, आर्यास दूषण ज्योती म्हणे. म्हणजे काय आहे की आर्या म्हणजे ब्राह्मणांनी जे वेद आणि मनुस्मृती प्रमाण मानलेले आहेत, त्या मनुस्मृती आणि वेदामध्ये आत्मपरीक्षणास अजिबात वाव नाही आहे. म्हणून त्याचे आचरण सदोष आहेत असं म्हणतायत फुले, की ह्याचं आचरण असं वेदाला आणि ते करू नका. तर ऑलरेडी हे फुलेच्या अभंगामध्ये आलेलं आहे ना. पण मुद्दा हे असं वास्तव झाकल्यानं किंवा सिनेमात न दाखवल्यामुळं हे काहीतरी लोप होणार आहे असं नाही आहे ना. तुम्ही कशाला फुलेंच्या अभंगात कशाला तुम्ही ज्याला तुम्हाला पेशवाई म्हणताय ना, तुम्ही पेशवाईचं दप्तर काढा ना. अहो, पेशवाईच्या दप्तरामध्ये तुम्हाला हजारो असे सगळे संदर्भ दिसतील ना. पण अलीकडे एक आता स्पर्धा सुरू झालेली आहे की ह्यांना हा इतिहास मिटवायचा आहे, हा सगळा झाकायचा आहे. पण मला असं वाटतं की नामदेवचा तो शब्द जो आहे कदाचित त्यांना आवडणार नाही की पाण्यात हागलेलं कधी लोपत नसतं. तर मी एवढंच म्हणेल नामदेवच्या भाषेत, पाण्यात हागलेलं कधी लोपत नसतं. ते येणारच आहे वरती, ते आलेलं आहे. तुम्ही किती टाळा हे म्हणा, म्हणजे मुद्दा इतिहासच आहे ना की तुम्ही इतिहासाला झाकणार कसं ना. इतिहास इतिहास आहे. उलट तुम्ही इतिहासाला झाकण्यापेक्षा इतिहासापासून काहीतरी शिका. तुम्ही इतिहासाला बदलू नका, इतिहासापासून शिका. इतिहास याच्यासाठीच असतो. इतिहास डोक्यावर मिरवण्यासाठी पण नसतो, आणि इतिहास कोणाचा तरी बदला घेण्यासाठी नसतो, आणि इतिहास मोडतोड करण्यासाठी नसतो. इतिहास आपल्याला नवी भविष्याची दिशा दाखवण्यासाठी, एक नवी समज येण्यासाठी आपल्याला तो धडा असतो. त्या अर्थानं तुम्ही इतिहासाला समजून घ्या. तुम्ही इतिहासाचं मोडतोड कशाला करताय? तर मला असं वाटतं ही मोडतोड आहे. पण फुलेंना मदत करणारे पण काही त्यांचे जिवलग अनेक ब्राह्मण मित्र होते, असा इतिहासात संदर्भ. बरोबर आहे बघ. आता चिपळूणकर असतील, भिडे असतील. तर आता म्हणजे जसं की आपल्याला एक इंटरेस्टिंगली तू जसं म्हणालेस की फुले ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद असा हा जो शब्द वापरतायत तो व्यक्ती म्हणून असा वापरतच नाही. ते एक प्रवृत्ती म्हणून वापरतायत की विष्णूशास्त्री चिपळूणकर हे त्यांचे सर्वात मोठे विरोधक होते. पण दुसरे एक चिपळूणकर होते, ते फुल्यांना हे करत होते, म्हणजे मदत होते. किंवा वाळवेकर जे होते ते त्यांचे एकदम जवळचे मित्रच होते. म्हणजे एवन वाळवेकराला तर फुले विनोदानं असं म्हणायचे की वाळवेकर तू बाटलेला ब्राह्मण आहेस. म्हणजे तू ब्राह्मण असून जेव्हा अशी भूमिका घेतो आहेस तर नाही तू त्यांच्यातला नाहीये, तर ते त्याला चिडवत असं म्हणायचे की तू बाटलेला ब्राह्मण आहेस आणि म्हणून तू अशी भूमिका घेतो आहेस. तर हा अपाटफाट विनोदाचा भाग जरी सोडला फुलेंचा, तरी असं काही नव्हतं. फुलेंना काही काळात विरोध केलाच, परंतु फुलेंचा लढा हा बेसिकली ब्राह्मण असा एक व्यक्ती म्हणून नव्हता. फुले ब्राह्मण या शब्दाकडे प्रवृत्ती म्हणून बघतायत, आणि ते एक सनातनी ब्राह्मण त्या सगळ्या काळामध्ये जे काय दिसत आहेत ते आपल्याला दिसतंय. अरे फुले जर ब्राह्मणाचे विरोधक होते तर मग जो यशवंत दत्तक घेतला तो ब्राह्मणबाईचाच मुलगा आहे. शाळा काढल्या त्याच्यामध्ये अनेक ब्राह्मण मुली सुद्धा येत होत्या. टिळकांची आणि आगरकरांची जामीन घेतली, ते ब्राह्मणच होते ना. आणि यशवंतांचा उल्लेख निघालाच म्हणून की त्या ब्राह्मण बाई होत्या विधवा, काशीबाईंचा मुलगा जे बाळ होतं ते दत्तक घेतलंय आणि यशवंत. पण यशवंतालाही पुढे फुलेंच्या भावकीने किंवा नातेवाईकांनी विरोध केला, म्हणजे त्यांनाही ते सोसावं लागलं, सामना करावाच लागला होता. तर हे कसं, म्हणजे घरातच उदाहरणं दिलीत त्यांनी मुलगा दत्तक घेऊन दुसऱ्या समाजातला. बघ, रूढी परंपरेशी झगडणं ही काही सोपं नसतं. की रूढी परंपरा ब्राह्मणातल्या असू देत किंवा आणखी त्यांच्यातल्या असू देत, की ते शेवटी त्याचे बळी गेलेलेच होते. यशवंतला जेव्हा हे केलं तर
म्हणजे यशवंतचं लग्न झालं तर यशवंतला जी मुलगी दिली ती ससाण्यांची मुलगी होती. यशवंतचा आंतरजातीय विवाह नव्हता म्हणजे त्या अर्थानं. पण आता तसं ब्राह्मण मानलं तर तसं पाहायला गेलं तर बरोबर. पण ससानीवर पण बहिष्कार टाकला गेला आणि त्याचं जळ सोसायला लागली. मुद्दा तू जे म्हणतेस ते बरोबर आहे, परंतु फुलेचं जे मोठेपण आहे आपल्या समकालीन सहकार्यापेक्षा तेच वेगळं आहे. की म्हणजे उदाहरणार्थ का मोठेपण आहे की रानाडेंचं त्या सगळ्या काळामध्ये रानाडेंची बहिणींचे मिस्टर वारले, तेव्हा रानाडेंनी दुःख सांगितलं फुलेंना की ते गेले. तर फुले रानाडेला म्हणाले की रानाडे, सामाजिक बदल असे आपोआप घडत नसतात, ते आपल्याला स्वतःहून घडवायला लागतात. तुम्ही तुमच्या लेखनातून तर प्रबोधन करत आलेला आहात, आता तुम्हाला ईश्वरानं संधी दिलेली आहे की तुम्ही जे प्रबोधन करता ते प्रत्यक्ष जगण्याची, तर तुम्ही तुमच्या बहिणीचं दुसरं लग्न लावून द्या. तेव्हा रानाडे खूप असे हे झाले आणि रानाडे असं म्हणाले की नाही, मला माझ्या वडिलांना दुःख वाटेल आणि पुण्याचा ब्राह्मण माझ्यावर बहिष्कार टाकेल. तर फुले मग त्यांना असं म्हणाले की रावसाहेब, असं जर असेल तर हे समाजसेवेचं ढोंग बंद करा. की जेव्हा की रानाडेची पहिली पत्नी मेल्यानंतर 31व्या वर्षी रानाडेनं 11 वर्षाच्या पोरीशी लग्न केलं होतं. म्हणजे स्वतः मात्र लग्न करू शकतात, बहिणीचं मात्र लग्न त्यांनी लावून दिलं नाही. तर ही जे ढोंग आहे ना, तर फुल्यांचं मोठेपण हे आहे की फुल्यांनी त्यांच्या आयुष्यात जे जे बोलले ते केलं, स्वतःच्या आयुष्यात स्वतःच्या याच्यामध्ये सुद्धा. म्हणजे दुसरी गोष्ट की फुल्यांच्या जीवनात म्हणजे सावित्रीबाईचा किस्सा आहे की घरात भांडण सुरू झालं की मूलबाळ होत नाहीये म्हणून, आणि म्हणून जसं कौटुंबिक असतात तसं ते असं म्हणाले की आता ज्योतिबा तू दुसरं लग्न कर. ज्योतिबाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ज्योतिबांची एक पद्धत पण होती समजावून सांगण्याची. तर मग ते असं घरातलेलं म्हणाले ठीक आहे, आपण अशी एक मेडिकल टेस्ट करू, सावित्रीत दोष असेल तर मी लग्न करतो, पण माझ्यात दोष असेल तर तुम्ही सावित्रीला सवता आणणार का, असा पहिल्यांदा शब्द फुल्यांनी आणला. आपण सवत हा शब्द ऐकलाय पण सवता नाही ऐकला. त्या काळात फुलेंनी तो शब्द दिला आणि मराठी साहित्याला सवता हा शब्द फुल्यांनी दिला. मला वाटतं हे फक्त बोलण्यापुरतं नाही, म्हणजे वेळ आली तर ते फुलेंनी करूनही दाखवलं असतं. म्हणजे शेवटच्या ह्याच्यापर्यंत, म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या ह्याच्यापर्यंत फुले अत्यंत शांत होते. म्हणजे फुले काहीतरी भावनिकरित्या करत होते असं नाही, फुल्यांना जे काही करायचं होतं त्याची संकटही स्पष्ट होती, त्याच्या जबाबदाऱ्याही स्पष्ट होत्या. त्याच्यामुळं फुल्यांना असं काहीतरी हे करायचं असं नव्हतं. फुले आपल्या करण्याबद्दल अत्यंत स्पष्ट होते आणि ते आपल्या सगळ्या व्यवहारामध्ये हे एकदम स्पष्टपणे दिसतं आहे. म्हणजे त्या काळामध्ये उदाहरणार्थ म्हणजे स्वतः सत्यशोधक समाजातल्या काही लोकांमध्ये की गोपाळबाबा वलंकर जे होते, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांच्यापासून पहिली प्रेरणा घेतली, ते गोपाळबाबा वलंकर पुण्यात आले तर ते फुल्यांच्या मांडीला मांडी घालून जेवून बसायचे. अशा वेळेला अनेक सत्यशोधकाला हे आवडायचं नाही की एक अस्पृश्य दलित माणूस फुल्यांच्या मांडीला, फुल्यांची हीच चळवळ होती ना. तर फुल्यांनी सांगितलं नाही कधी, जे काही करायचं ते प्रत्यक्ष जगले, ऍक्शन हीच फुल्यांचं मोठेपण जे आहे ना. म्हणजे फुल्यांच्या काळात गोपाळ हरी देशमुख, ज्यांना आपण शतपत्रवाले जे म्हणतो, त्यांनी अक्षरशः फुल्यांच्या पेक्षा खूप कठोर भाषा त्या काळातल्या ब्राह्मणी व्यवस्थेवर वापरलेली आहे. शब्द वापरणं, भाषा वापरणं, लिहिणं ही खूप सोपी गोष्ट असते, पण जेव्हा प्रत्यक्ष त्याला फेस करण्याचा मुद्दा येतो तो काय घडलं, तर गोपाळ हरी देशमुखांचा मुलगा लंडनला गेला आणि सगळ्या ब्राह्मण समाजानं बहिष्कार टाकला. तर गोपाळ हरी देशमुखाने लेखी माफी मागितली, पंचगव्य खाल्लं आणि स्वतः इंग्लंडला जाण्याचं त्यांनी निश्चित केलं होतं, ते सुद्धा त्यांनी कॅन्सल केलं. तर हे जे एक प्रेशर होतं ना, तर हे फुल्यांनी स्वतः झेललं. ते प्रेशरला घाबरले नाही. त्यांना माहीत होतं की सामाजिक बदल अशा पद्धतीनं होणार नाहीत, सामाजिक बदलाची एक किंमत असते आणि ती चुकवायला लागते. फुले ती किंमत चुकवायला कायम तयार राहिले. तर मला असं वाटतं फुलेंचं हे मोठेपण आहे. आणि मला वाटतं तितक्याच मोठ्या सावित्रीबाई फुले होत्या आणि त्यांनी देखील ते म्हणतो ना आपण की फेमिनिझम आत्ता आलं नाही, फेमिनिझम आम्हाला फुलेंनी शिकवलंय पहिल्यांदा भारतात, की ते जे जोडपं आहे ना ते किती आधुनिक विचारांचं असावं, किती लिबरल असावं ते त्यांनी दाखवून दिलं. एक तर तुम्ही उदाहरण दिलंच आहे सवताचं. दुसरं उदाहरण मी असं वाचलंय की फुले जेव्हा निधन पावले आणि त्यांच्या चितेला अग्नी द्यायची वेळ आली तेव्हा सावित्रीबाई पुढे आल्या होत्या, त्याबद्दल काय सांगाल? की हा किस्सा की फुल्यांचं जेव्हा निधन झालं तर फुल्यांच्या चितेला अग्नी कोणी द्यायचा याच्या संदर्भात हे झालं. आणि आता काय होतं की बऱ्याच वेळेला की माणसं मोठे झाले की त्याच्या संबंधानं आपले नातेसंबंध जोडायला अनेक माणसं समोर येत. तर फुले या अर्थानं काही फार, फुल्यांचं जे कुटुंब होतं ते
फुले रक्ताच्या वंशावर फार विश्वास ठेवत नव्हते. फुल्यांचा जो वंश होता तो विचाराचा वंश होता, परिवर्तनाचा वंश होता. आणि या अर्थानं सत्यशोधक समाजातली सगळी कार्यकर्तेच त्यांची कुटुंब होतं. मृत्यूच्या वेळेला ते कोणी द्यायचा याच्याबद्दल वाद सुरू झाला आणि त्यांचे काही चुलत भाऊ होते. तर त्यांनी वाद सुरू केला की यशवंत आमच्या वंशाचा नाहीये, म्हणजे रक्ताचा नाहीये. आणि मग तो वाद सुरू झाला. तर अक्षरशः किस्सा असा सांगितला की इतका वाद सुरू झाला तर त्या काळात विश्रामरामजी घोले जी होते तर ते फुलेंचे मित्र होते, म्हणजे डॉक्टर्स होते. तर विश्रामरामजी घोलेला सांगून पोलिसांना बोलवायला लागलं. अरे बापरे. पोलिसांना बोलवायला लागलं. पोलीस आले आणि तो शांत केलं. आणि मग त्याच्यानंतर सावित्री म्हणाल्या की हा दंगा जर असा होणार असेल तर चला, मी तर त्याच्या वंशाची आहे. आणि पहिल्यांदा इतिहासामध्ये एका स्त्रीनं आपल्या नवऱ्याच्या चितेला अग्नी पण दिला, पण ते चिकाळं पकडणं म्हणतात त्याला, जे गाडगं म्हणतो ना आपण, ते पकडून त्या स्मशानात घेऊन गेल्या. आणि हे पहिल्यांदा त्यांनी आपल्या कर्तृत्वानं, आपल्या कृतीनं हे दाखवून दिलं. म्हणजे आपला नवरा गेल्याच्या नंतर सुद्धा बऱ्याच वेळेला काय होतं की माणसं घरातले गेल्यानंतर आपण विवेक हरवून बसतो, एका वेगळ्या दुःखात असतो आणि आपला विवेक हरवून बसतो ना, की लोक सांगतात ते आपण ऐकतो. पण अगदी मृत्यूच्या क्षणी सुद्धा आणि प्रचंड एक सामाजिक तणाव असताना सुद्धा आपला विवेक हरवता कामा नये, आपली भूमिका हरवता कामा नये. आणि आपण जे ठरवलंय ते हरवता कामा नये. ही जी एक भावना ही तुम्हाला ज्योतिबामध्ये पण दिसते आणि ती सावित्रीबाईमध्ये पण दिसते. त्याबद्दल आपण सावित्रीचं म्हणजे कौतुक शब्द छोटा आहे. यशवंताचं लग्न आंतरजातीय विवाह घरातच लावून दिला असं म्हणतात. आता टेक्निकली आपण पाहिलं की ते ससानींची मुलगी होती. असंही म्हणतात की होणाऱ्या सुनेला फुले दाम्पत्याने आधीच घरी आणून ठेवलं होतं, सगळी शिकवण देणं, की एक प्रकारे की ही इथे रमू शकते का, किंवा आपल्या यशवंताला ती योग्य आहे का, तिला आपला यशवंत. हे खरं आहे. हे म्हणजे फुले एकदम मॉडर्नच होते. म्हणजे हे बघा की आता ससाने जे होते ना, ससाने हडपसरचे आणि ते फुल्यांचे सत्यशोधक चळवळीमधलेच होते ना. तर त्या निमित्तानं फुल्यांकडं अनेक वेळेला ते येणं जाणं त्यांचं असायचं, किंवा फुलेंचं त्यांच्या घरी येणं जाणं असायचं. त्या अर्थानं जी काशीबाई नावाची जी मुलगी होती ना, ती फुलेंच्या घरी आलेली आहे, शिकलेली आहे. आणि फुलेंना जे पहिल्यांदा जे बोर्डिंग सुरू केलं होतं ते त्यांच्या घरातच होतं. 30-35 विद्यार्थी तिथे शिकत राहायचे. या अर्थानं फुले जी होते ते इतके मॉडर्न होते आणि त्याच्यामुळं ती मुलगी तिथे आलेली होती, ती शिकलेली होती. तो काय फुल्यांसाठी असा काहीतरी वेगळा प्रयोग म्हणून काहीतरी नव्हता, की मुळात स्त्रिया आणि पुरुषाकडे किती समानतेनं फुले बघत होते ते त्याचं एक्झाम्पल होतं. बरोबर आहे. म्हणजे ऑलरेडीच घरोबा असल्यामुळे ती घरातच होती, नंतर ती सून बनली. असंही इतिहासात ऐकलं जातं किंवा असं बोललं जातं की लहुजी साळवे हे महात्मा फुलेंचे बॉडीगार्ड होते. फुल्यांच्या चरित्रामध्ये 2 व्यक्तींचा उल्लेख येतो. तो येतो लहुजींचा आणि रानबा महारांचा. तर हे एक इंटरेस्टिंगली आहे की लहुजी आहे की बेसिकली पुण्यामध्ये तेव्हा स्वामी दयानंद सरस्वतीचा जो आर्य समाज आहे तिथं पुण्यामध्ये व्याख्यान झालं होतं. तर तेव्हाही इथल्या सनातनी ब्राह्मणांनी त्याला विरोध केलेला होता. आणि दुसऱ्या दिवशी असं ठरलं की स्वामी दयानंद सरस्वतीची पुण्यात मिरवणूक काढायची आहे. तर इथल्या सगळ्या सनातनी ब्राह्मणांनी विरोध केला आणि त्यांनी एक प्रतिमिरवणुकीचं आयोजन केलं. आता प्रतिमिरवणुकीचं आयोजन कसं केलं, तर एक गाढव घेतलं, त्या गाढवाला सजवलं. आणि ते गाढव म्हणजे कोण, तर स्वामी दयानंद सरस्वती. आणि त्याची मिरवणूक काउंटर म्हणून काढली. आणि तो एक प्रचंड तणाव तयार झाला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ही सभा स्वामी दयानंद सरस्वतीची मिरवणूक उधळून लावणार. अशा वेळेला फुलेंनी रानबा महार आणि लहुजी मांग यांच्या मदतीनं ती सगळी पहिलवान माणसं जमा केली आणि स्वामी दयानंद सरस्वतीच्या त्या मिरवणुकीला प्रोटेक्शन दिलं. हे फुलेंनी दिलं. आणि ती मिरवणूक नंतर पुण्यामध्ये उभा राहिली आणि तो एक गोंधळ झाला. पण बेसिकली त्या मिरवणुकीचं जे कोणी प्रोटेक्शन केलं ते लहुजी मांग आणि रानबा महारांनी केलं, पण तेही फुल्यांच्या सांगण्यावरून. तर ही एक बेसिकली गोष्ट म्हणजे फक्त लढा फुलेंनी वैचारिक दिला नाही, सामाजिक कार्य करताना सुरक्षितता किंवा शरीर बलदंड ठेवणं, वेळ आली तर 2 हात करणं लोकांना, हे देखील त्यांनी केलेलं. आणि हे मला वाटतं महत्वाचं आहे खूपच. म्हणजे इंटरेस्टिंगली की बघ आता त्याचा संदर्भ की आता आपल्याकडे शेतकऱ्याचा संप झाला, त्याच्याबद्दल खूप बोललं झालं. फुल्यांनी ओत्तूरमध्ये शेतकऱ्याचा संप घडवून आणला होता. 3 वर्ष फुल्यांचा संप होता शेतकऱ्यांचा, 3 वर्ष. आणि काय मागणी होती की साधारणतः काय होतं की त्या काळातली जर व्यवस्था आपण समजून घेतली तर ब्राह्मण काय करायचे की लग्न लावताना हे करताना एक धार्मिक अवडंबर माजून शेतकऱ्यांचं शोषण करायचं. म्हणजे एक लग्न लावायचं असेल तर 20 रुपये द्यायचे. आता तू त्या काळातलं 20 रुपये म्हणजे
आणि दुसरी गोष्ट की शेती त्यांच्या ताब्यात असायची आणि हे बाकीच्या कुळं म्हणून काम करायचे. तर शेतीत काम करून घ्यायचं, पण अगदी 20वा हिस्सा 25वा हिस्सा त्यांना तो द्यायचा. म्हणजे कष्ट करून घ्यायचं पण कष्टाचा मोबदला द्यायचा नाही. फुल्यांनी भाऊ पाटलाच्या मदतीनं ओत्तूरला संप पुकारला आणि सांगितलं की ब्राह्मणाच्या शेतात कामाला जाऊ नका आणि ह्यांच्याकडून लग्न सुद्धा लावू नका. तर घडलं असं 3 वर्ष की जो ब्राह्मण 20 रुपयाला लग्न लावायचा तो नंतर फक्त 4 आनेवर आला होता. 4 आनेला लग्न लावून द्यायला तयार झाला. आणि जो शेतकरी खंडानं म्हणजे त्यांच्याकडे शेती करायचा, आता तो 25 नको बाबा तू कर आणि अगदी थोड्या ह्याच्यात आम्हाला मोबदला देणे, तू जास्तीचा घे. अशा पद्धतीचं जे म्हणजे आपण जे म्हणतो ना नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. तर फुले हे केवळ वैचारिकरित्या बोलत नव्हते. फुले हे उत्तम संघटक होते आणि राजकीय जीवनातले सामाजिक जीवनातले सगळे डावपेच फुले शिकलेले होते आणि हे कुठं कसे खेळायचे याचं उत्तम ज्ञान फुलेंना होतं. आणि म्हणून आता जो शेतकरी आंदोलन आहे, हे जे दिल्लीला जाणारे रस्ते रोखणं वगैरे असं सगळं, त्याचे प्रयोग फुल्यांनी त्या सगळ्या काळात केलेले आहेत. बरोबर आहे. आणि आणखी एक संदर्भ, आज आपण रजिस्टर पद्धतीने लग्न करू शकतो ते देखील फुलेंचीच देण म्हणावी लागेल. संरचना आखून दिली होती आणि मंगलाष्टक देखील लिहिले होते. ती गोष्ट आजपर्यंत आपण ती फॉलो करतो. म्हणजे रजिस्टर मॅरेज हे फुलेंमुळं करायला मिळतंय हे लोकांना, मला वाटतं बहुतांश लोकांना माहीतच नाहीये. म्हणजे तू बघ की फुले खूप सायंटिफिक थिंकिंगचे फुले होते. खूप रॅशनॅलिटी फुलेंच्या सगळ्या जीवनामध्ये होती. एक किस्सा आहे, प्रसंग की फुले किती रॅशनल होते. म्हणजे हसत हसत की ते कसं की एकदा फुल्यांनी सत्यशोधक धर्म केला आणि काही लोक जरा सनातनी फुल्यांची परीक्षा घ्यायला आले. आता ते असं म्हणाले की फुले, तुम्ही तर फार सत्यशोधक, कळतं तुम्हाला सगळं कळतं, तर आमच्या हातात काही वस्तू आहेत, आम्ही झाकल्यात त्या, आणि जर तुम्ही आमच्या हातातल्या वस्तू ओळखल्या तरच आम्ही तुम्हाला सत्यशोधक म्हणू. असा एक परीक्षा घेण्याचा भाग असतो ना. तर फुले हसले आणि फुले असं म्हणाले की मी काय तसा ज्योतिषी नाही आहे, पण तरी पण सांगतो तुमच्या हातात तुळशीचे पानं आहेत. तर ते खरं तुळशीचे पानं होते. तर बाजूला बसलेला जो माणूस होता एक जण, त्याने विचारलं की फुले असं कसं काय तुम्हाला कळलं? तर फुले हसले आणि ते असे म्हणाले की अरे तो वारकरी माणूस आहे, वारकऱ्यांना सर्वात प्रिय काय असतं? तुळस. तुळस असते, त्याच्यापेक्षा तो दुसरं काय आणणार आहे? बरोबर आहे. तर ही जी एक रॅशनल गोष्टीनं समजून घेणं जे आहे ना, तर फुले अशा पद्धतीची खूप रॅशनल, किंवा तू शेतकऱ्याच्या आसूडमध्ये शेती कशी करावी, काय करावं, इतक्या सायंटिफिक पद्धतीनं पाणी कसं द्यावं शेतीला. म्हणजे त्या काळात तर जेव्हा पाणी इथं पुण्यात गेला तर अनेक शेतकरी पाणी द्यायला तयार होत नव्हते. फुले पहिले होते की त्यांनी पहिल्यांदा ते तू कधी हडपसरकडे गेलीस तर तिथे फुले नळी नावाचा एक आणखी हे आहे. तर ते फुले नळी म्हणजे त्या कॅनल मधून फुलेनं जी पाईप काढला होता त्याला फुले नळी म्हणतात. त्याला नाव पडलं फुले नळी. तर हे फुल्यांनी पहिल्यांदा त्या कॅनल मधून पाणी काढण्याचा जो पहिला प्रकार केला होता. तर फुले हे बेसिकली आपल्या समूहाला शिकवण्यासाठी ते प्रत्यक्ष काम करत होते आणि ते त्यांच्या पद्धतीनं करत होते. तर ही एक इंटरेस्टिंग गोष्ट फुल्यांच्या आपल्याला आयुष्यामध्ये दिसते. बरोबर आहे. फुलेंनी जे स्थापन केला होता सत्यशोधक समाज, त्याच्याबद्दल तर फार वेगळाच एपिसोड होईल. पण प्रश्न असा आहे की सत्यशोधक समाजाचं जर सभासद व्हायचं असायचं तर एक तळी उचलण्याचा एक प्रकार असायचा, तो काय असायचा? म्हणजे खरं तर तू जर म्हणजे मराठवाड्यात, मला माहित नाही तू कधी मराठवाड्यात गेलीस तर, पण मी मराठवाड्याचीच आहे. ओके. तर ते तुला दसरा आणि त्याच्यावेळेस तळी उचलणे असा सगळा प्रकार असतो की ते बेलभंडारा. बेलभंडार, त्याला दुसरं नाव आहे की बेलभंडार उचलणे, तळी उचलणे आणि हे करणे, आणि एळकोट जय मल्हार म्हणून ते उचलतात. तर बेसिकली हे एका कृषी संस्कृतीतनं आलेली गोष्ट आहे. ही कृषी संस्कृतीतली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता हे तळी उचलणं म्हणजे काय? तर साधारणतः तू बघ की ह्याची गांधीनं जेव्हा काँग्रेसचं सभासद लोकांना होण्यासाठी सांगितलं तर पहिली आड घातली की तुम्ही खादी वापरली पाहिजे, किंवा परमहंस सभेचं असायचं की तेव्हा तुम्हाला सभासद व्हायचं पाव खाल्ला पाहिजे, पाव खाल्ला पाहिजे. हे सिम्बॉलिझम, ख्रिश्चॅनिटी मधला जो पाव आणि ते आहे तर ते एक सिम्बॉलिझम आहे. तर हे तळी उचलणं ही बेसिकली एक सत्य वर्तन करण्याच्या संदर्भामधली गोष्ट होती. आणि ते तळी उचलून ही याचं सिम्बॉलिझम होतं की आम्ही ब्राह्मणी वर्चस्वापासून आपण स्वतःला आम्ही मुक्त करत आहोत. ब्राह्मणी वर्चस्वापासून आम्ही स्वतःला मुक्त करत आहोत. त्याच्यासाठी ते कृषी संस्कृतीचा एक भाग होता. म्हणजे फुल्यांचा जर सगळा संघर्ष बघितलास तो हा सगळा कृषी संस्कृतीचाच आहे ना, की बळीस्थान जे आहे, बळीराजा आहे,
तर हा फुल्यांची सगळी संस्कृती आहे ती कृषी संस्कृतीचीच आहे की फुले आपल्या सगळ्या इतिहास जो शोधतायत, आपलं जे सगळं शोधतायत ते कृषी संस्कृतीमध्ये शोधतायत, त्या परंपरा तिथं शोधतायत. पण त्या परंपरा ब्राह्मणांनी कशा भ्रष्ट केल्या आणि त्याचं शोषण कसं केलं याच्याबद्दल ते सांगतायत. तर मग त्याच्यातल्या 2 गोष्टी असायच्या की जसं तळी उचलणं असायचं आणि दुसरा प्रकार असायचा तो असायचा बिप्रमतीचं वाचन करणे. म्हणजे काय? बिप्रमती म्हणजे काय? ही कबीराची दोहावली आहे. अच्छा. म्हणजे कबीराचे दोहे जे आहेत तर हे बिप्रमती म्हणून ह्याच्यामध्ये हे झाले. जसं तुकारामाची गाथा तसं कबीराची बिप्रमती. आणि त्याचं ते वाचन करायला लागायचं आणि 2 शब्दा घेतल्या जायच्या. म्हणजे विधानाचा पुनरुच्चार केला जायचा की ते पहिला पुनरुच्चार काय होता बघ आता किती, की सर्व मनुष्य एकाच ईश्वराचे लेकरं आहेत, त्याचे व माझे बंधुभावाचे नाते आहे, हे जाणून वागण्याचा मी नित्य प्रयत्न करीन. अच्छा. ही प्रतिज्ञा असायची. ही प्रतिज्ञा असायची. म्हणजे हे सगळे निकष. हे निकष म्हणजे आता भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत हे आपण म्हणतो. अरे ही प्रार्थना फुलेंनी सत्यशोधक समाजामध्येच दिली. आज आपण जे भारत माझा देश आहे म्हणतो तर ही सत्यशोधकाची प्रार्थना आहे की जगातले सारे माझे ईश्वराची लेकरं आहेत आणि मी त्याच्याबरोबर बांधवासारखं मी वर्तन करेन असा मी नित्य आणि म्हणजे काहीतरी झाल्यानंतरच असं नाही, नित्य वर्तन करेन. अच्छा. रोज वर्तन करेन म्हणजे सिलेक्टिव्हली नाही. आणि दुसरं त्याच्यातली एक अट होती की मी स्वतः शिकून माझ्या मुलामुलींना विद्या शिकवल्याशिवाय राहणार. साक्षर खेळ विद्या म्हणजे त्या साक्षर एवढंच नव्हता फुल्यांचं. म्हणजे तू जर मुक्ता साळवेचा निबंध बघितलास ना तर म्हणजे आमच्या PhDच्या मुलीला आणि मुलांना लाज वाटेल असं आहे की त्या सगळ्या काळातली ही 4थीची पोरगी ज्या स्कॉलरशिपनं तो निबंध लिहिते ना, म्हणजे अक्षरशः त्या निबंध म्हणजे ते खरं तर त्या काळातलं वर्णन आहे. ते सगळ्या पेशवाईतलं दलित काय भोगत होते, शेतकरी काय भोगत होता, स्त्रिया काय भोगत होत्या, त्यांचं जीवन काय भोगत होतं आणि ती काय अपेक्षा करत होती. आणि ती त्या सगळ्या ब्रिटिश सरकारला सांगते की तुम्ही आम्हाला असं खाऊबिऊ देऊ नका, आम्हाला पुस्तकं द्या. ही 4थीची पोरगी फुल्यांच्या शाळेतली मुक्ता साळवे आणि तिचा जो निबंध आहे किंवा ताराबाई शिंदे हिनं जो स्त्री पुरुष तुलना नेली त्याच्यामुळे फुल्यांच्या ह्याच्यामधलं केवळ साक्षरता नव्हती, ते खूप म्हणजे त्याला मी नॉलेज पण म्हणत नाही, ते नॉलेजच्या पुढची जी गोष्ट होती ना विजडम. फुल्यांची शाळा ही बेसिकली विजडमची शाळा होती, शहाणपणाची शाळा होती. तर हे आपल्याला दिसतंय. त्याच्यामुळे हा तळी उचलणे सुद्धा हा एक प्रकारच्या फुल्यांच्या कृषी संस्कृतीतनं आलेलं एक प्रचंड शहाणपण होतं. तेच ते भारतीय समाजाला ते देत आहेत. पण फुलेंचं हे इन्स्पिरेशन काय होतं? म्हणजे असंही बोलतात की ख्रिश्चन फॅमिली मधनं त्यांना म्हणजे फुलेंवर समाजकार्य करण्याचे संस्कार झाले की म्हणजे नेमकं याचं कुठं स्रोत, ओरिजिन काय आहे त्यांच्या इन्स्पिरेशनचं? आता हे बघ की बेसिकली कुठलाही माणूस त्याच्या त्याच्या काळाचं एक आपत्ती असतो. फुल्यांची फॅमिली मायग्रेट फॅमिली आहे की त्या सगळ्या काळामध्ये म्हणजे फुल्यांचे आजोबा एका ब्राह्मणांची हत्या करतात आणि मग ते मायग्रेट होतात इकडे की तो सगळा अन्याय सहन होतो आणि मग इथं येऊन पुण्यामध्ये ते व्यापार वगैरे करतात. फुल्यांना शिकवतो कोण? तर ज्या काळात तुमचं सगळंच बंद आहे ना, इथले तुम्ही ज्याला व्यवस्था माणूस म्हणता ते, तेव्हा इथल्या ज्या ख्रिश्चन मिशनरी आल्या त्या बेसिकली इथल्या एक शिक्षण घेऊन त्यांचा धर्म घेऊन तर त्या निश्चितच आल्या, परंतु त्याचा धर्म जो घेऊन आल्या पण त्या धर्मामध्ये करुणा होती, त्या धर्मामध्ये दुसऱ्या माणसाच्या बद्दल प्रेम होतं, त्या धर्मात अज्ञान नव्हतं, शोषण नव्हतं. तर हे फुल्याला भावलं ना की एक धर्म हा आमचा धर्म असं म्हणतो पण तो माझं शोषण करतो, तो दुसऱ्या माणसाला नीच समजतो, असा धर्म कसा असू शकेल. आणि मग याची एक कम्पॅरेटिव्हली फुलेंनी तुलना केलीच ना. आणि म्हणून थॉमस पेनचं जे हे आहे पुस्तक राईट्स ऑफ ह्युमन, आणि मग त्याच्या फुल्यांवर त्याचा एक सगळा प्रभाव दिसतो आणि मग फुल्यांची एक प्रेरणा जी जागृत होते. तर तू संबंध फुले 3 शब्द वापरतात, शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया. तर त्या काळात आणि ते शत्रू कोणाला समजतात? शेठजी आणि भटजीला. म्हणजे बाबासाहेबांनी त्याला पुढच्या काळामध्ये ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही म्हटलं. फुले तीच सांगतात की हे तुमचे शत्रू आहेत. आणि केवळ ब्रिटिशांच्या बद्दलचा जो काही एक सगळा सांगितला जातो की ते ब्रिटिशांचे आमके होते तमके होते, मुळात मी जसं तुला पहिल्यांदाच म्हणालो की ते त्या ड्यूकच्या जेव्हा समारंभाला जातात शेतकऱ्याचा मुद्दा घेऊन जातात, त्यांच्या सहकार्याने ज्या अनेक आठवणी लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते सांगतात की जर हे ब्रिटिश जर काही काम करणार नसतील तर ते अनेक त्यांचे मित्र होते ते सगळे, पण त्याच्याबरोबर सुद्धा त्यांचे मतभेद होते. आणि मुद्दा असा होता की राष्ट्रप्रेमाचा जो मुद्दा होता ना
तर टिळकांची आणि आगरकरांची त्यांनी का जामीन घेतली? बरोबर आहे, हाच जामीन मुद्दा आहे करून ना. दिला. बरोबर. पण मुद्दा फुले हा प्रश्न विचारत होता की तुम्ही या देशामध्ये ब्रिटिश जाणार आहेत तर तुम्ही कोणाची मुक्तता करणार आहात, तुम्हाला कोणाचं स्वतंत्र हवं आहे. बाबासाहेबांनी तेच पुढच्या काळामध्ये प्रश्न विचारला ना. तर फुल्यांना केवळ ब्रिटिश जाऊन काळे ब्रिटिश येणं एवढं अपेक्षित नव्हतं की जे आपण आज या सगळ्या काळामध्ये बघतो आहोत. फुल्याचा कन्सर्न होता की शोषण संपलं पाहिजे, इथल्या स्त्रियांचं शोषण संपलं पाहिजे, इथल्या दलितांचं शोषण संपलं पाहिजे, इथल्या शेतकऱ्याचं शोषण संपलं पाहिजे. आणि म्हणून फुले हे सगळे या सगळ्यांचे शत्रू शेठजी भटजीला ठरवत आहेत. आणि ब्रिटिश सरकार जे आहे तर हे ब्रिटिश सरकार एक प्रकारे की आल्यानंतर इथे की अनेकांनी त्याचं समर्थन केलेलं आहे. ते रानाडेने पण समर्थन केलं की तुम्ही जर फुल्यांना तर असं म्हणताय, अहो रानाडे तर ब्रिटिशाच्या सरकारमध्ये न्यायाधीश होते ना, ब्रिटिशाचा पगार घेत होते, मग तुम्ही काय रानाडेला काय म्हणता? हो बरोबर आहे. म्हणजे महात्मा फुलेंवर आरोप व्हायचे की ब्रिटिशांशी यांचे संबंध आहेत चांगले, ब्रिटिशांना पैसा देतात फुलेंना, म्हणजे ब्रिटिश म्हणजे मदत करतात, शाळेला मदत करतात, म्हणून फुले ब्रिटिश दार्जिने. आणि रानाडे प्रत्यक्ष त्यांचा पगार घेऊनच नोकरी करतात. तर मग रानाडे कोण? आपण लॉजिक नावाची गोष्टच विसरून गेलोय का? आपण विवेकानं बघायलाच विसरून गेलो आहोत का? फुले ज्या कालखंडात काम करतायत तर बेसिकली फुले ब्रिटिशाचा पैसा घेऊन काय करतात? फुले समजा आपण तो आरोप ग्राह्य धरला, काय करतात फुले? ब्रिटिशांचे पैसे घेऊन शाळा चालवतात. मग कोणी घेतल्या नाही. मग संस्कृत पाठशाळा, ब्राह्मणांची पहिल्यांदा इथे शाळा सुरू झाली, त्या संस्कृत पाठशाळेला कोणाचं फंडिंग होतं? ब्रिटिशांचं. मग म्हणजे फुल्यांनी केलं तर ते ब्रिटिश दार्जिनं, आणि तुम्ही केलं तर ब्राह्मणांनी केलं तर ती देशभक्ती, ती धर्मभक्ती. तर ही जी एक विरोधाभासी जी गोष्ट आहे ना तीच आहे. आणि त्याच्यामुळे हे विरोधाभासी संस्कृतीचे बळी असणारे जे लोक आहेत ना ते फुल्यांना कधी समजून घेऊ शकत नाही. म्हणूनच कदाचित इंग्रजांचे हस्तक फुले होते हा टॅग लावला गेला. हा, पण त्या टॅगनं काही फरक पडत नाहीये. त्या टॅगनं फुलेंना कधी फुल्यांना फरक पडला ना, त्याच्या अन्वयाला नंतर काही फरक पडला. फुले बेसिकली म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये राष्ट्रीय सभा जी लागली होती तर इंटरेस्टिंगली आहे. फर्ग्युसनच्या काळामध्ये तिथं त्यांचं अधिवेशन होतं आणि फुल्यांनी आपल्या अन्वयांना घेऊन तर तिथं एका पिवळ्या कापडावर सोनेरी अक्षरानं लिहिलेलं होतं की तुमच्या राष्ट्रीय सभेत शेतकऱ्याचे 2 तरी प्रतिनिधी आहेत काय? तुम्ही राष्ट्रीय सभा म्हणता, मग तुमच्या राष्ट्रीय सभेमध्ये तुमचं राष्ट्र म्हणजे काय? हा फुल्यांनी प्रश्न विचारला होता ना की तुम्ही ज्याला आता राष्ट्र म्हणता ते एका जातीचं राष्ट्र असू शकत नाही, एका धर्माचं राष्ट्र असू शकत नाही. तर फुल्यांची राष्ट्र नावाची कल्पना डिफरंट होती, ह्यांची राष्ट्र नावाची कल्पना डिफरंट आहे. आणि म्हणून ते तसं म्हणताय. फुल्यांची राष्ट्र नावाची कल्पना कशी होती? कुटुंब नावाची, की तिथे ह्यांना एका धर्माचं राज्य हवं आहे, एका धर्माचं राष्ट्र हवं आहे. फुल्यांना एका घरामध्ये ब्राह्मण चालेल, मुस्लिम चालेल, ख्रिश्चन चालेल, बौद्ध चालेल. म्हणजे सार्वजनिक सत्य धर्माची प्रार्थनाच आहे ना की ईश्वराची सारी लेकरं माझ्यासाठी समान आहेत आणि मी त्याच्यासाठी बंधुभावानं वागेल. फुल्यांना असं एक एकात्म राष्ट्र हवं होतं जे प्रेमावर आधारलेलं आहे, पण ते अजिबात शोषणावर आधारलेलं नाही. तर ही गोष्ट फुल्यांना राष्ट्र म्हणून पण हवी होती. एक आणखी विरोधाभासी प्रतिमा तयार करण्यात आली किंवा असं सर्रास बोललंही गेलं मधल्या काळात की फुलेंनी देणग्या घेऊन शाळा चालवल्या, देणग्या घेऊन शाळा सुरू केल्या. पण खरं तर पैशांच्या दृष्टीने, संपत्तीच्या दृष्टीने फुले फार मोठे आसामी होते, खूप श्रीमंत होते. ॲक्च्युली ते बिझनेसमॅन होते, कॉन्ट्रॅक्टर होते, मोठे शेतकरी होते, पुण्याचे आयुक्त देखील होते असं म्हणतात. मग एवढं सगळं असताना तरी देखील ही इमेज पुढे येण्याचं काय कारण आहे? आता हा समजून घेतो, तू म्हणतेस तसं बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या समकालीन सहकार्याने ज्या आठवणी सांगितलेल्या आहे त्याच्यामध्ये मांजरीला, पुण्यात मांजरी जी आता आहे तिथे फुल्यांची 60 एकर जमीन होती. 60 एकर. आणि फुले तिथे ऊस बाकी अशा सगळ्या गोष्टी पेरायच्या आणि त्याच्यातून एक प्रचंड उत्पन्न फुलेंकडं येत असायचं. दुसरं जे होते फुले हे बेसिकली बांधकाम कॉन्ट्रॅक्टर होते. आणि खडकवासल्याचं धरण असेल किंवा आता येरवड्याचा जो एक मोठा ब्रिज आहे तो सगळ्या ब्रिजला लागणारे दगड, त्या चुना, अशा सगळ्या गोष्टी होते ते एक पुरवायचे आणि त्यांच्याकडनं प्रचंड पैसा आलेला होता. मुंबईची मुख्य इमारत देखील पूल. नाही, मुंबईची जी इमारत बांधली ती फुल्यांनी नाही बांधली, तर त्यांचे एक अय्यावारू नावाचे त्यांचे सत्यशोधक समाजाचे, तेलुगू समाजाचे हे होते, मुंबई महानगरपालिकेची इमारत. तर ही त्यांचे मित्र होते अय्यावारू म्हणून. त्या अय्यावारूने ती इमारत बांधली. आणि पण फुले हे बेसिकली तेव्हा भुशी म्हणजे चुली ज्या आहेत ना त्या सगळ्या काळातल्या ब्रिटिश बनावटीच्या चुली
तर त्याची पुणेची एजन्सी, पुणे प्रांताची एजन्सी फुलेकडे होती. अच्छा. एक नवरंगे नावाचे त्यांचे मित्र होते सत्यशोधक समाजाचे, त्यांनी तिकडून ब्रिटिशकडे जाऊन ती आणली होती आणि त्या चुलीतनं त्या विक्रीमधनं असा उल्लेख आहे की फुल्यांना रोज 100 रुपयाचा म्हणजे मिळायचे रोज, म्हणजे एवढा पैसा त्यांच्याकडे यायचा. आणि त्यांची जी शेती होती त्यांचा भाजीपाला पुण्यावरनं मुंबईला जायचा. म्हणजे हे फुले एका सगळ्या अर्थानं ते उत्तम हे होते, व्यावसायिक होते. हे त्यांनी तो केलं. ते दागिने बनवण्याचे जे साचे असतात ते साचे बनवण्याची कंपनी देखील फुलेंकडे होती. तो भुशी जी म्हणाला की ते बनवण्याच्या साचे, हा, तर ते भुशी ज्याला आपण म्हणतो चुली ज्या होत्या ना, तर ते बनवायचे त्यांच्याकडे. आता या सगळ्यातनं जो पैसा तू जो म्हणालीस, पण हा पैसा जात कुठे होता, कुठे खर्च करत होते फुले? तर हा पैसा तर तू बघितलंस की फुल्याने अनेक बोर्डिंग काढलेल्या होत्या. दुसरी गोष्ट की एक दुष्काळाचा संदर्भ आहे की तू कल्पना कर आता सुद्धा की माणसं कसे वागतात. त्या काळात पुण्यामध्ये जेव्हा दुष्काळ आला तर अनेक लोक सोडून गेले. फुल्याने हडपसरला आणि धनकवडीला 2-2 वर्ष चालेल अशा पद्धतीचे छत्र, ज्याला आपण हे म्हणतो अन्नछत्र उभा केले आणि तिथं रोज 2000 लोकांना जेवण वाटायचे. असं 2 वर्ष त्यांनी केलं. 2 वर्ष कोण करतं? 2 वर्ष 2000 लोकांना दर दिवशी. म्हणजे फुल्यांचा पैसा कुठे गेला असं जर विचारत असेल समाजकार्यात गेला, कुठे गेलाय पैसा? फुल्यांनी अनेक बोर्डिंगा काढलेल्या आहेत आणि त्या बोर्डिंगात कुठून आणतायत मुलं आणि त्या मुलांचा खर्च ते करताय. त्या मुलांचे वह्या, पुस्तकं, शाळा, ह्या सगळ्या कामाला पैसे लागतच होते ना. पण मुद्दा पैशाचा नव्हता, तर त्यांच्या सहभागाचा पण होता, अनेकांच्या सहभागाचा पण होता. आणि फुले त्यांना की जेव्हा माणसं पैशानं सहभागी होतात तेव्हा ते त्याचा भाग बनतात. आणि या सगळ्या काळामधनं फुले हे करतायत आणि ते इतकं निसंग राहतात हा सगळा पैसा कमवून सुद्धा की त्यांचं जर उईलपत्र वाचलंच तर खरं तर कुठल्याही शहाण्या माणसाला कळू शकतं की फुलेंची उंची किती आहे. की ते उईलपत्रात म्हणतात की मी एक मुलगा म्हणून यशवंतला जे काय द्यायचंय ते दिलं आहे, पण यशवंत जर समाजाच्या कामाला आला नाही तर यशवंतला ह्याच्यातला काही पैसा द्यायचा नाही. आपल्या मुलांच्या बद्दलची भूमिका फुले घेत आहे. बरं, गेल्यानंतर यशवंत सुद्धा जेव्हा पुण्यात प्लेग आला, अनेक लोक जे स्वतःला सुधारक म्हणत होते पुणे सोडून जात होते. सावित्रीबाई यशवंतला तार करतायत. यशवंत चीनमध्ये आहे त्यावेळेला आणि तिथे आणून पुण्यात मुंडव्याला हॉस्पिटल काढतायत आणि प्लेग झालेली लहान लहान मुलं सावित्रीबाई उचलतायत आणि यशवंतच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. आणि त्याच्यातच सावित्रीबाईला लागण होते आणि सावित्रीबाई जातात. अरे मरताना सुद्धा ती स्त्री एका आजारी पोराला, ज्याला कोणीच शिवत नाही, अनटचेबल आहे, अशा माणसाला खांद्यावर घेऊन आपल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. ही माणसं म्हणजे काय उंचीची आहेत, काय करुणा या माणसांच्या ह्याच्यात भरलेली आहे. आपण कोविडमध्ये अनुभव घेतला, कोणी माणसाला भेटायला तयार नव्हता, कुटुंबातली माणसं, बरोबर. ही बाई त्या येरवड्यातनं उचललं असा नोंद आहे. त्याला उचलते आणि मुंडव्याच्या 10 किलोमीटर आपल्या खांद्यावर घेऊन जाते त्या मुलांना आणि त्यात त्यांचा मृत्यू होतो. मला असं वाटतंय की भारतीय माणसं कधी कधी ना, म्हणजे खरं सांगू का, म्हणजे इमोशन म्हणून नाहीये, मोठ्या माणसं समजायला त्यांची आणखी उंचीच तेवढी वाढली नाही. कदाचित मोठ्या माणसाला समजण्यासाठी आपली उंची पण मोठी असायला लागते किंवा तयारी तरी लागते. भारतीय बाबासाहेब म्हणालेच होते की भारतीय माणसं जी आहे की त्यांनी एक जातीचं कॅरेक्टर सांगितलं होतं की जातची दया ही जातीपाशी सुरू होते आणि जातीपाशी संपते. दुसऱ्यासाठी मृत्यू पत्करणारे फुल्यांचं मोठेपण कळत नाही किंवा मृत्यू पत्करणाऱ्या सावित्रीबाईचं पण मोठेपण कळत नाही. आजच्या महिला कशासाठी, आज सावित्री नसते आता कोणीतरी इमॅजिन करू शकलं असतं, आम्ही नसतोच, बरोबर आहे. म्हणजे त्या काळामध्ये आता जर शिकलेल्या बायका काय पाटी लावतात ना घराघरावर, येते ब्युटी पार्लर, केस कापून मिळतील, आब्रो करून मिळेल, अशा पाट्या लावतात, बरोबर आहे. अरे त्या बाईनं पाटी काय लावली? आपल्या मुलाला कोणीही विधवा जर चुकून एखाद्या स्त्रीला गर्भ राहिला असेल तर तिनं आपलं बाळ मारू नये, तिनं आपलं बाळ गुपचूपपणे इथे आणून सोडावं, मी त्याला सांभाळेल. ही पाटी लावली रे, पाटी काय लावली? आणि त्या बाईनं सांभाळली ती मुलं सगळी. तिचं मोठे पण आणखी तुम्हाला सांगायला लागतं, तिचा तुम्ही विरोध करताय. त्यातलाच एक वारसदार म्हणून पुढे आणला. आणि म्हणून म्हटलं की हे वारसदार जे आहेत ना, की आता ते तू म्हणजे हा काय वारस आत्ताच नाही, म्हणजे गंमत आहे की 1925ला जेव्हा फुल्याचा
पुतळा पुणे महानगरपालिकेच्या समोर उभा करायचा होता, तेव्हा असाच वाद पुण्यामध्ये सुरू झाला होता. हा काय चित्रपटाच्या निमित्तानं पहिला नाही. आणि त्यावेळेला कोणीतरी हुडकून फुलेच आणला होता पुढे. काही फुले तर मला वाटतं नितीन फुले आणि काय नाव आहेत ज्यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आलेला आहे. मध्ये बातम्या आल्या होत्या, फोटो आले होते की फुलेंचे काही वंशज हे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आहेत. बरोबर आहे. पण एक तुला सांगू का मी, म्हणजे संघाने फुल्यांना, संघाची ही स्टाईलच आहे की त्यांचे नाते आणि काहीतरी असं सगळं करून एखाद्या महापुरुषाचं अप्रोप्रिएशन करत राहायचं, त्याचा अपहार करत राहायचा. त्यांनी अनेक महापुरुषाला प्राप्त स्मरणीय बनवलेलं आहे. म्हणजे गांधीची हत्या करून ते गांधीला प्राप्त स्मरणीय बनवत आहेत, ते आंबेडकराला प्राप्त स्मरणीय बनवत आहेत. पण ह्यांना तुला सांगू, फुले आणि पेरियार ही दोन महापुरुष असे आहेत की संघाला ते कधीही पचणारेच नाही आहेत. म्हणजे ते अक्षरशः निखार आहे. संघाने त्यांना गिळायला प्रयत्न केला तर ते स्वतःचे आताडे जाळून घेतील. कारण का, फुल्याने जे लिहून ठेवलंय, फुल्याने जी धर्माची चिकित्सा केली आहे, फुल्याने जी राष्ट्राची चिकित्सा केलेली आहे, फुल्याने ह्यांच्या ज्या कर्मकांडाची चिकित्सा केलेली आहे, पेरियारने जी चिकित्सा केलेली आहे ना, ती दुसरं कोणीही चिकित्सा केलेली नाही. आणि ही चिकित्सा ह्यांना कधीही मान्य नाहीये, परवडणारच नाही, मान्यही नाही आणि परवडणारच नाहीये ना. कारण का मुळात ह्यांचा सगळा डोलाराच अज्ञानावर उभा आहे, ह्यांचा डोलारा धर्मावर उभा आहे, ह्यांचा डोलारा अविवेकावर उभा आहे, ह्यांचा डोलारा हिंदू मुस्लिमाच्या बायनरीवर उभा आहे, ह्यांचा डोलारा द्वेषावर उभा आहे. फुल्यांचा डोलारा करुणेवर उभा आहे. फुलेंचा जी सगळी चळवळ आहे ती विवेकावर उभी आहे. फुल्यांची चळवळ मनुष्यत्वाच्या जशी भक्कम पायावर उभी आहे. आणि त्याला हिंदू राष्ट्र, तर फुल्यांसाठी हे असलंच नाही. फुले म्हणतात की फुल्यांसाठी जमीन असा मॅटरच नाही करत ना. फुले ईश्वमानवाची कल्पना करतायत ना. तिथे जात असेल ना, धर्म असेल ना, काय असेल, असा माणूस यांना कसं काय परवडणार आहे. आणि म्हणून ते फुलेला ते असे कितीही पावसाळी छत्रीसारखे नातेवाईक उगवले तरी फुल्यांचा जो वंश आहे तो अशा म्हणजे कुठलाही महापुरुष म्हणतो, फुलेच की अशा महापुरुषांचा जो वंश असतो तो रक्ताचे वंश ते कधीच मान्य करत. पण मध्यंतरी व्हायरल झाली होती मुलाखत निळू फुलेंची. निळू फुले म्हटले की मी थेट वंशज आहे, म्हणजे डायरेक्ट वंशज आहे आणि मी खापरपंतू आहे फुलेंचा. मला असं वाटतं की मी त्या फार ब्लड रिलेशनशिपमध्ये जात नाही, पण फुले तसं म्हणत असतील तर मला असं वाटतं की निळू फुले कदाचित मी मान्य करेल की ते फुलेचे वंशज आहेत. कारण का ते वैचारिक वंशज आहेत. ते वैचारिक वंशज आहेत. कारण का फुल्यांची जी निळू फुलेंची जी चित्रपटातली इमेज ही वेगळी आहे, पण तो प्रत्यक्ष जगण्यातला जो माणूस होता तो त्या अर्थानं फुलेसारखाच जगलेला आहे. त्याच्यामुळं मला म्हणजे ते सर्टिफिकेट काढण्याची गरज नाहीये किंवा कोणी काढण्याची गरज नाही की ते त्याचे वंशज होते की नाही त्या अर्थानं, कुठल्याही अर्थानं. पण फुल्यांना जे अभिप्रेत वंशज होते त्या वंशजाचा जर अर्थ घेतला की सामाजिक जीवनासाठी कटिबद्ध असणारे लोक हे माझे वंशज आहेत, मग त्यामध्ये मला वाटतं निळू फुले परफेक्ट बसतायत. ते त्या अर्थानं आपण निळू फुलेला महात्मा फुलेचे वंशज म्हणूया. बरोबर आहे. फुलेंच्या नंतर वंश कसा वाढला असं म्हणता येईल तर फुले, यशवंत नंतर होले असं आपण म्हणू शकतो. थोडीशी आयडिया देऊ शकतो की पुढे वंशावळ कशी वाढली किंवा कोण आहेत कोण नाही. त्याच्याबद्दल नंतर तर खूप आहे. बघा, मुद्दा कसा असतो की सामाजिक जीवनातून जेव्हा माणसं बाजूला जातात तेव्हा त्याचा काय फार अर्थ राहत नाही. की यशवंतपर्यंत आणि सावित्रीबाईपर्यंत एक गोष्ट दिसते आपल्याला. त्याच्यानंतर सत्यशोधक समाज सुरू झाला. नंतर सत्यशोधक समाजामध्ये पण खूप विभाजन झालं. जे जवळकर ब्राह्मणेतर चळवळ, तो एक संघर्ष पुढे उभा गेला. नंतर तो सगळा काँग्रेसमध्ये सहभागी झाला. त्याच्यानंतर बाबासाहेब म्हणाले की आता कोणी सत्यशोधकच उरला नाही, सगळे सत्ताशोधक झालेले आहेत. आता मीच तेवढा एक फुल्याचा वंशज शिल्लक राहिलेले. बाबासाहेब पण म्हणाले की मीच आता एक वंशज शिल्लक राहिलेला आहे. तर वंशज याचा अर्थ काय असतो की जर तू महापुरुषाची सगळी परंपरा बघितलीस तर ते वंशज आपल्या रक्ताच्या मुलाला वंशज नाहीत म्हणत. बरोबर. वैचारिक ती त्यांची लिगसी काय आहे, संघर्षाची लिगसी जो कोणी चालवेल तो त्यांचा वंशज असतो. आणि वीलमध्ये पण महात्मा फुलेंनी हेच लिहिलं, जो माझा वैचारिक वारसा चालवेल तो माझा वंशज आहे. ती लिगसी आहे. आणि हीच महापुरुषाची, जगातल्या सगळ्या महापुरुषांची लिगसी हीच असते. महापुरुषांची लिगसी काय असते तर बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतर बुद्ध एकदा म्हणजे जे कपिल वस्तू आहेत त्या राज्यामध्ये ते जातात. आणि आता तो राजपुत्र होता ना, तर ते पिंडपात म्हणजे सकाळची जी अन्न जे असतं त्याला ते भिक्षा नाहीत म्हणत, पिंडपात म्हणतात, ते मागायला गेले.
तर त्यांचा वडील सिद्धोधन तो राजा ना, तर राजाचा पोरगा घरोघरी जाऊन असं मागतोय, हे किती अपमानजनक गोष्ट होती. तर सिद्धोधन निरोप पाठवतो की अरे तू राजाचा पोरगा आहेस आणि तू असं कसं काय करू शकतोस, तू राजाचा, ते आठवण करून देतात त्याला. तर सिद्धार्थ त्याला नम्रपणे सांगतात की तो माझा वंश नव्हे, म्हणजे राज्य, राजा हा माझा आता वंश नव्हे, तर बुद्ध ही जी परंपरा आहे हाच माझा वंश आहे. म्हणजे लिगसी काय आहे, तर चांगुल बुद्धाने जो धम्म दिला तो माझा वंश आहे. तर लिगसी कशाची असते, वारसा हा रक्ताचा नसतो, रक्ताचे वारसे फार महत्वाचे नसतात, ते काही निर्माणही करत नसतात. मला वाटतं ते कुठेतरी लोकांच्या विस्मृतीत गेलेत किंवा माहीतच नाही, आणि ते म्हणजे ते काही करतच नाहीत ना, त्याचं काही फार महत्वाचंही नसतं, पुढे येत नाही. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच फुले जे म्हणतायत की माझी लिगसी काय आहे, तर फुल्यांचा वारसा कोण आहे, तर जो कोणी शेतकऱ्याची चळवळ चालवतो तो फुल्यांचा वारस आहे. जो कोणी फुल्यांची शिक्षण व्यवस्थेत, शिक्षणाची जी फुले विचार करत होते ते पुढे घेऊन जात आहेत, ते फुलेंचे वारस आहेत. जे स्त्रियांची चळवळ चालवत आहेत, फुल्यानं जी चालवली त्या फुल्यांच्या वारस आहेत, त्या सावित्रीच्या वारस आहेत. आणि म्हणून वारस हे रक्ताचे नसतात, वारस हे त्याने केलेल्या संघर्षाची जी लिगसी पुढे घेऊन जातात. आता तू फुल्यांची वारस आहे, सावित्रीची वारस आहेस ना, कारण का तू फुल्यांची जी एक परंपरा, विवेकाची परंपरा, ज्ञानाची परंपरा, संघर्षाची परंपरा तू तुझ्या पातळीवर पुढे घेऊन जातेस. तर या अर्थानं जगातलं जो जो कोणी माणूस हे घेऊन जातो ते फुलेंचे वारस आहेत असं मला वाटतं. फुलेंचा विचार पाळणारी लोक फुलेंचे पुढे वारसदार. मग आपण बाबासाहेबांना का नको म्हणायला फुलेंचा वारसदार, कारण की दोघांचं नातं आणि दोघांचा वैचारिक वारसा हा तुफान आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर दोघांचे संबंध आणि दोघांचे विचार जे बघतो आपण, तर त्याबद्दल म्हणजे हे जे दोन लेजंड्स लोक आहेत आंबेडकर आणि फुले, हे कॉम्बिनेशन म्हणजे डेडली कॉम्बिनेशन म्हणायला लागेल. इंटरेस्टिंगली तू जसं म्हणालीस की बघ, फुले गेल्याच्या नंतर काय झालं की काही काळामध्ये फुल्यांची चळवळ सावित्रीबाई फुलेंनी पुण्यामध्ये चालवली. त्याच्यानंतर सत्यशोधक चळवळीचा जरा खूप विचका झाला आणि बेसिकली सत्यशोधक चळवळ ही एक प्रकारच्या ब्राह्मणी विकारानं भरली, म्हणजे ब्राह्मण द्वेषानं भरली. आणि मग अशी एक बायनरी झाली की ब्राह्मण वर्सेस ब्राह्मणेतर, असा तो सगळा सुरू झाला. आणि मग बेसिकली फुल्याच्या चळवळीचा जो आशय होता, जी प्रेरणा होती, तीच तुला गेलेली दिसेल. बऱ्याच वेळेला महापुरुषांच्या शिकवणुकीचा जो एक विपर्यास केला जातो, तो जसा विपर्यास बऱ्याच वेळेला विरोधकाकडनं केला जातो, तसा तो अनुयायाकडनं पण विपर्यास केला गेला आणि फुल्यांचा विपर्यास केला गेला. म्हणजे जे. जवळकर महाडचा जेव्हा सत्याग्रह झाला तेव्हा बाबासाहेबांनी सत्याग्रह केला, तेव्हा जे. जवळकर म्हणाले की नाही आम्ही सहभागी होऊ, पण ब्राह्मणांना तुम्ही त्याच्यात बोलवू नका. तर बाबासाहेब म्हणाले की नाही, माझं ब्राह्मण जो कोणी या रूढी परंपरा पाळतो तो माझ्यासाठी सगळ्याजण ब्राह्मण आहे. ब्राह्मण आणि ब्राह्मणत्व ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ब्राह्मणत्व कोणात पण असू शकतं आणि फुलेने त्या जे. जवळकराच्या याला नकार दिला. दुर्दैवाने हे जे हे जे सगळं बिघडत गेलं, याच्यामुळे बाबासाहेब खूप नाराज झाले होते. आणि बाबासाहेब असं म्हणाले नंतरच्या काळामध्ये की तू जसा उल्लेख केलास की ते आत्रेच्या आणि आचार्य अत्रेंनी पिक्चर काढला होता महात्मा फुलेंवर, त्याच्या ओपनिंगला बाबासाहेबांना बोलवलं होतं. तर ते असं म्हणाले की मला दुर्दैवानं सांगेल की सगळे सत्यशोधक आता सत्ताशोधक झालेले आहेत. सत्यशोधक हे सगळे सत्ताशोधक झालेले आहेत, पण मीच मात्र तेवढा फुल्यांचा खरा अनुयायी राहिलेलो आहे. भले कोण कुठेही जाऊ, आम्ही फुल्यांच्याच मार्गाने जाऊ, वाटलंच तर आम्ही मार्क्सला सोबत घेऊ, असं भाऊसाहेब म्हणतात. आम्ही कोणी कुठल्याही वाटेने जाऊ, आम्ही मात्र फुल्यांच्याच वाटेने जाऊ, वाटलंच तर आम्ही मार्क्सला सोबत घेऊ, पण मीच मात्र तेवढा फुल्यांचा अनुयायी आणि सत्यशोधक राहिलेला आहे. आणि बाबासाहेबांची खूप इच्छा होती की फुल्यांचं आत्मचरित्र लिहायचं. तर त्यांनी जाहिरात पण दिली होती की कोणाकडे जर काही असेल तर ते मला आणून द्या, आणि त्याची जाहिरात केली होती. पण दुर्दैवानं बाबासाहेबांच्या या सगळ्या ह्याच्यामुळे त्यांना ते आत्मचरित्र फुल्यांचं चरित्र लिहिता आलं नाही. खरं तर बाबासाहेबांनी फुल्यांचं चरित्र लिहिलं असतं तर खूपच एक वेगळंच आपल्याकडे एक वेगळे फुले आपल्याला समजले. एक्झॅक्टली जे कुठेतरी कदाचित आपण मिस केलं असणार आहे. एक्झॅक्टली की ते फुले म्हणजे बाबासाहेब ज्या पद्धतीनं आर्टिक्युलेट करतात ना सगळ्या प्रश्नांना, तर म्हणजे फुले इंटरनॅशनल पातळीवर जायला खूप काळ लागला ना की सगळ्या जगाला समजायला. कदाचित जे बाबासाहेबांनी आर्टिक्युलेट केले असते तर फुल्यांना ना
म्हणजे जगाला खूप लवकर कळले असते. याचा अर्थ आज जगभरामध्ये म्हणजे फुले ह्यांच्या प्रमाणपत्राची म्हणजे ब्राह्मण महासंघ काय म्हटलं, आणखी कोणी म्हणाला ह्याच्या प्रमाणपत्राची खरं तर फुलेंना काही गरजच नाही, की तू आज जगभरातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये फुल्यांच्याबद्दल खूप बोललं जातं, खूप लिहिलं जातं आणि फुले जगभरात फुल्यांचे अनुयायी त्याची लिगसी एक नीटपणे उभी करतायत. पण बाबासाहेबांनी लिहिणं एक त्याला वेगळं महत्त्व होतं, ते मात्र आपण नक्कीच मिस करूया. म्हणजे फुले त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण किती मोठे व्यक्ती होते असं म्हणायला लागेल, कारण की व्हिक्टोरिया राणीने तिच्या पोराच्या लग्नाला महात्मा फुलेंना इन्व्हाइट केलं होतं. ही डायना जी आहे तिच्या मुलाचं लग्न झालं, हां, तर त्या काळात भारताच्या पंतप्रधानाला पण इन्व्हाइट केलं नाही, की तिने जगभरातले सगळे राजे राजवाडे यांना हे केलं. पण त्याच राणी त्या काळामधला ड्यूक हा जो होता तो राणीचा मुलगा होता, तो येतो आणि तो फुलेला इन्व्हाइट करतो, महात्मा फुलेला इन्व्हाइट करतो. म्हणजे त्यांच्या लेखी किंवा ड्यूकनं त्यांना निमंत्रण द्यावं हे आपल्या लक्षात येतं की फुलेची लिगसी किती मोठी होती इंटरनॅशनली. एक्झॅक्टली. फुलेला किती रिकग्नायझेशन होतं की फुले जे काय बोलत होते त्याला काय किंमत होती. तर त्यांना कळत होतं, त्या ब्रिटिशांना कळत होतं की हा माणूस काय आहे, त्याची उंची कळत होती. म्हणजे दुर्दैव तेच म्हणतो ना की त्यांना उंची कळली, ह्यांना कळली नाही भारतीय माणसांना आणखी. आणि पण फुले तिथं जातात तर ते काहीतरी तो मेजवानी देतो आणि ती झोडायला जायचं आणि त्याचं स्तुतीसुमनं गायला जात नाही आहेत तिथे. तर फुले जातात कसं, तर तो शेतकऱ्याचा पेहराव घालून जातात, फाटकं मुंडासं, ती फाटकी चप्पल आणि ते सगळं घालून जातात. तर ते बघतात सगळं की मेजवानीमध्ये असं हे सगळा प्रकार. तर फुले तिथे त्या ड्यूकला सुनावतात की तुझ्या आईला जाऊन सांग की भारत असा आहे, मुद्दामून तसा पेहराव करून जातात, हा की भारत दाखवायला, हे भारत असा आहे की तुझे हे सुटापुटातला भारत नाहीये, हा भारत असा आहे, हा भारतातला माणूस फाटलेला असा माणूस आहे, तू त्याच्या कल्याणासाठी काहीतरी कर, तू त्याच्या भल्यासाठी काहीतरी कर, हा माझा निरोप तू राणीला सांग. हे आहेत फुले, ही आहे फुलेची लिगसी, हा आहे फुलेचा संघर्ष, हे आहे फुलेचं टॉलवर्डनेस. ते इथल्या खुरट्या माणसांना आणि खास करून हे जे चित्रपटाला विरोध करतायत ना, असल्या खुरट्या आणि भुरट्या माणसांना फुले कधीच कळू शकत नाही. तो त्यांच्या ह्याचाच भाग नाही आहे, म्हणजे ते त्यांची कुवत नाही आहे, ती त्यांची तेवढी मनाची उधरता आणि तीच नाही आहे फुलेला समजून घेण्याची. फुलेला समजून घ्यायचं जर असेल ना तर खूप स्वच्छ डोळे लागतील, खूप विशाल हृदय लागेल, तरच तो माणूस तुम्हाला समजून घेता येईल किंवा तुमच्या हृदयात सामावू शकेल. पण एक गोष्ट जाणवली, जेव्हा फुले चित्रपटावरनं वाद झाला आणि फुले शाहू आंबेडकर म्हणवले जातात, जी लोक एक पुरस्कार करतात त्या विचाराचं, ती लोक समोर नाही आली, तेवढ्या द्वेषाने ती समोर नाही आली असं जाणवलं. बरोबर आहे तुझं म्हणणं, की आता काय झालेलं आहे की प्रत्येक महापुरुषाला जातीनं वाटून घेतलेलं आहे ना. पण याच्यामध्ये पण एक वर्ग आहे ना फुले शाहू आंबेडकर. बरोबर ना. पण आता या अर्थानं की फुले जी आहेत ना, की हे जे सगळं करायला पाहिजे होतं, तर आता बऱ्याच वेळेला चळवळी विरोधाभासाच्या चळवळी झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं फुल्यांचा जो एक वारसा आहे तो नीटपणे समजतच नसणारे पण अनेक लोक आहेत. आणि या अर्थानं पण तू असं बघशील की असं नाही की अनेक दलित चळवळींनी त्याच्यावर खूप भूमिका घेतलेली आहे. प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष त्याच्यामध्ये आले की नाही आम्ही विदाऊट कटच तो हे झाला पाहिजे. दिल्लीमध्ये पण अनेक लोकांनी भूमिका घेतलेली आहेत. पण ही भूमिका तू जसं म्हणतेस तसं त्या आणखी अधिक टोकदार व्हायला पाहिजे होत्या, त्या मात्र तशा झालेल्या दिसत नाही, पण त्या होतील. आता काय, आता तर चित्रपट आलेला आहे. पण मला असं वाटतं की फुलेंची लिगसी चित्रपटातून जायलाच पाहिजे असं काही नाही. पण एक आपण उदाहरण म्हणू शकतो ना, एक ऍक्टिव्हिटी, एक पिक्चर येतो, हिंदी चित्रपट येतो, जो की इतर देशात किंवा आपल्या पूर्ण भारत देशामध्ये पाहिला जाईल, फुले घराघरात पोहोचतील, तेव्हा ह्या गोष्टी काटछाट होणं. सिनेमांच्या स्टोऱ्या हा बेसिकली खूप सामान्य माणसाच्या जीवनावर खूप मोठा परिणाम करतात ना. की आता आसुरन बघितलं असेल तमिळनाडूमधला, काला सिनेमा बघितला असेल, आर्टिकल 15 असेल, ह्या सगळ्या सिनेमाने एक सामाजिक आशय आपल्या सगळ्यांच्या समोर आणलेले आहेत. तर हेच ह्यांना नको आहे ना, हेच तर मुळात ह्यांना कथा बदलायच्या आहेत. ओके. आणि कथा बदलून इतिहास बदलायचा आहे आणि म्हणून याच्यासाठी ते त्यांच्या राजकारणासाठी ते अग्रेसिव्ह आहेत. पण मी पुन्हा आणखी असंच म्हणेल की पाण्यात हागलेलं लोपत नसतं. फुले कितीही झाकणार नाही, किंवा जसं आपण असं म्हणू की सूर्याकडे कोणी हात केला म्हणून तो काही झाकत नसतो. ह्यांनी कितीही प्रयत्न केला
फुले घराघरामध्ये जातील, याच्या निमित्तानं फुल्यांच्याबद्दल नीटपणे विचार होईल की एवढं जरी आलं. मला वाटतं फुलेंच्या चित्रपटाला जेवढा विरोध झाला तेवढा आणखी फुलेंबद्दल वाचत असतील लोक, वाचत बसतील, ते समजून घेतील फुल्यांना. आणि मला असं वाटतं की त्या अर्थानं पण एक हे आहे, सिनेमा थोडासा प्रभाव करतो नाही असं नाही आहे, पण एक सिनेमाचं पण एक राजकारण असतं. म्हणजे आता उदाहरणार्थ भगतसिंगावर सिनेमा बनला, ते अजय देवगण कुठे आहे आता, त्याचं काय झालं? किंवा आंबेडकरावर सिनेमा बनला, मामुटी कुठे आहे आता? तर ह्याचा एक धंदा आहे सिनेमाचा, तो सिनेमाचा धंदा होत राहील. सिनेमा बहुसंख्य माणसावर, जनमानसावर प्रभाव पाडायला महत्त्वाचे असतात का? तर असतात. कला संस्कृती महत्त्वाचीच असते, पण कला याच्याच आधारे महापुरुषांच्या लिगसी आणि चळवळी पुढे जातात असं नाही. प्रत्येक वेळेला एक टप्पे असतात, तर याच्यामध्ये पण घुसळून ही सगळी प्रक्रिया पुढे जाईल. आणि मुळात फुलेंचे जे थॉट्स आहेत तेच इतकं ओरिजिनल आहे की त्याला कुठलीच व्यवस्था त्याचं फुलेंचं काही बिघडू शकत नाही. कारण का जे रिअल आहे, सोन्याला तुम्ही किती वेळा आगीत टाकलं तरी ते हजारो वेळा उजाळूनच निघतं. तसं फुले त्या अर्थानं वैचारिक परंपरेमधलं, चळवळीमधलं एक अस्सल सोनं आहे. तुम्ही त्याला काय करणार त्याचं ना? बरोबर आहे. हां, की पाचशा भाषेत सांगायचं झालं, मैं घास हूँ, मेरा क्या करोगे, जिधर भी डालोगे मैं उग जाऊंगा. गवताला तुम्ही काहीच करू शकत नाही, त्याचा मूळच गुणधर्म आहे की ते येतच ना. तर त्या अर्थानं फुले कुठूनही उगवून येतील, कुठूनही उगवून येतील. फुल्यांना काही चिंता नाही, आपल्याला चिंता आहे. तुमच्या या गप्पांमधनं, चर्चांमधनं फुलेंना समजून घेण्याचा, सावित्रीबाईंना समजून घेण्याचा, तुम्हाला या चर्चा कशा वाटल्या, हा पॉडकास्ट कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा. आणि रंगवती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.